नमस्कार मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक व्यक्तींना ज्यांचं मतदान कार्डमध्ये नाव होतं त्यांना प्रत्येकांना SIR फॉर्म भरायचं होतं. तुम्ही जर मागं बघितले असेल तुमच्या घरी BLO आला असेल आणि तुमची माहिती जमा करून किंवा त्यांच्याकडे फॉर्म होता SIRचा, तो फॉर्म भरून त्याने ऑनलाईन अपलोड केलेला आहे. आता तुमचा SIR फॉर्म भरले, काही लोकांनी भरले, काही लोकांनी राहिले असेल. आत्तासुद्धा SIR फॉर्म भरायची डेट वाढलेली आहे. तुम्ही कुणी जर राहिलेले असतील तर तुम्ही SIR फॉर्म भरून घ्या. अन्यथा जर तुमचं मॅपिंग जर झालं नसेल वोटिंगचं, तर तुमचं वोटिंग लिस्टमधून नावसुद्धा वगळण्यात येईल. तर ही गोष्ट लक्षात घ्या. सर्वांनी खूप महत्त्वाचं आहे ही माहिती. तुम्ही लक्षात घ्या. SIR तुम्हाला वाटत असेल की नाही भरलं तरी चालते किंवा काय हे द्यायचं, तर SIR भरणं खूप महत्त्वाचं आहे. कारण याचे सर्वे होत आहे. सर्वेतून ज्यांनी कुणाचा मृत्यू झाला असेल किंवा ज्यांचं मॅपिंग नाही झालं किंवा 2 ठिकाणी त्यांचं वोटिंग लिस्टवर नाव आहे, तर अशातून त्यांना वगळण्यात येणार आहे. तर याच्यासाठीच ते सर्वे करण्यात आलेला होता. आणि आतासुद्धा SIRचा फॉर्म भरणे चालू आहे. तुम्ही तुमच्या गावचा BLO आहे त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही SIRचा फॉर्म भरू शकता. आता ज्यांनी SIRचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी जर त्या BLOने जो SIRचा फॉर्म भरलेला होता किंवा SIRची माहिती घेतलेली होती, ती माहिती ऑनलाईन अपलोड केली आहे की नाही, तुमची माहिती अपलोड झाली आहे की नाही, हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून तुम्ही चेक करू शकता की तुमचा SIRचा फॉर्म ऑनलाईन झालेला आहे की नाही, सक्सेसफुल झालेला आहे की नाही. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन रामटेके. तुमचं सर्वांचं निमो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर पाहूया तुमचं SIRचं फॉर्म भरले आहे की नाही, तुम्ही स्टेटस कसं चेक करायचं. तर मित्रांनो लक्षात घ्या, ही त्याची वेबसाईट आहे. वेबसाईट तुम्ही जर बघाल तर ही तुम्हाला वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही कमेंट्स करा, तुम्हाला कमेंट्समध्ये सुद्धा याची वेबसाईटची लिंक पाठवून देतो. ही वेबसाईट जर तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पहिलाच ऑप्शन तुम्हाला दिसेल, फिल एन्युमरेशन फॉर्म. यातला तुम्ही क्लिक करायचं. असा क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं डेस्कटॉप ओपन होईल. डेस्कटॉप ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला जर पहिलं स्टेट निवडायचं आहे. स्टेट निवडल्यानंतर तुम्ही स्टेट निवडा तुमचं. स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला इपिक नंबर मागेल. हा इपिक नंबर कुठं असतो, तुमच्याकडे जर SIR फॉर्म भरलेला असेल त्याच्यावर सुद्धा असतो किंवा याच्या अगोदर तुमच्याकडे जर स्लिप आली असेल त्याच्यावर सुद्धा असतो किंवा तुमच्याकडे वोटिंग कार्ड असेल तर वोटिंग कार्डवर सुद्धा असतो. परंतु तुमच्याकडे जर हे आता सध्या उपलब्ध नाही आहे, परंतु तुम्हाला चेक करायचं आहे, तर तुम्ही काही फरक पडत नाही. तुम्ही निमो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, तुम्ही निमो यूट्यूब चॅनलचं सबस्क्राईब आहात, तर तुम्ही घाबरायचं नाही. तुम्ही एका मिनिटात मोबाईलवर तुमचं नावसुद्धा सर्च करू शकता. ते कसं सर्च करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे जर नसेल तर आत्ताच प्ले स्टोअरवर जा, निमो ऑनलाईन सर्व्हिस सर्च करा. असा तुम्हाला लोगो दिसेल, त्या लोगोवर डाउनलोड करून घ्या. हा खूप महत्त्वाचा ॲप आहे. प्रत्येकाकडे डाउनलोड असणं आवश्यक आहे. इथे जे लेटेस्ट माहिती मिळत नाही ते तुम्हाला संपूर्ण योजनांची माहिती, जॉब रिलेटेड सर्व माहिती तुम्हाला या निमो ॲपवर मिळते. तुम्ही जर इथं बघितलं, हे सर्व लिंक आहेत. ऑनलाईन 7/12, पॅन कार्ड, फार्मर ID ही लिंक आहेत. इथे तुम्ही जर बघाल तर बघा, मार्क करून दाखवतो, मतदान कार्ड ची यादी चेक करा. इथे तुम्हाला दिसेल, याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर नवीन वेबसाईट ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचं इपिक नंबर किंवा तुमचं मतदानात नाव आहे की नाही ते तुम्ही सर्च करू शकता. तुमच्या आईवडिलांचं कुणाचंही नाव इथं सर्च करू शकता. इथे तुम्हाला इपिक नंबर जर माहीत असेल तर ते टाकून सर्च करू शकता किंवा तुम्हाला नाही माहीत आहे काही हरकत नाही, मोबाईल नंबर टाकून सुद्धा सर्च करू शकता किंवा ते तुम्हाला नाही माहीत आहे तरी काय हरकत नाही, आपण मॅन्युअली सर्च करू. इथे तुमचं स्टेट निवडा. मी महाराष्ट्र निवडतो. ते भाषा तुम्हाला मराठी असेल ते निवडा. तुमचं नाव लिहा, साधं नाव लिहा, तुमचं पूर्ण नाव लिहा किंवा नाव लिहिलं तरी चालते. रिलेव्हंटमध्ये तुमचं वडिलांचं नाव वगैरे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तुमची जन्मतारीख लिहू शकता किंवा वय टाकू शकता. जे तुम्हाला योग्य वाटते ते टाकू शकता. मी वय टाकत, तुमची जन्मतारीखसुद्धा निवडून तुम्ही टाकू शकता. आता तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात ते निवडा. इथे तुमचा जिल्हा जो कोणता आहे तो आणि तुमचा विधानसभा क्षेत्र कोणतं येते ते निवडा. इथे कॅप्चा टाका. कॅप्चा टाकल्यानंतर व्यवस्थित कॅप्चा टाकून घ्या, चुकला नाही पाहिजे आणि सर्च बटनवर क्लिक करा.
सर्च केल्यानंतर सर्व जे मी नितीन लिहिलेलं आहे, जे नाव लिहिलेलं आहे त्याचं सर्व तुम्हाला लिस्ट दिसेल. इथे तुमचं नाव कुठं आहे ते बघून घ्या आणि त्या साईडलाच एपिक नंबर तुम्हाला दिसेल, TYS स्टार्टिंग किंवा जे काय असेल ते वरती तुम्हाला एपिक नंबरचे जे खाली आहेत सिरियल नंबर, एपिक नंबर, नेम असं तुम्हाला एपिक नंबरचे दिसते. त्याला तुम्ही कॉपी करा किंवा लिहून घ्या एका कागदावर आणि कॉपी केल्यानंतर आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटला येऊन जा. इथे तुम्ही पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर सर्च बटनवर क्लिक करा. तर तुम्ही इथं पाहू शकता खाली लिहून आलेलं आहे, युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट युअर BLO. म्हणजे तुमचं फॉर्म सबमिट झालेलं आहे. लक्षात घ्या. असं जर तुम्हाला लिहून आलं तर तुमचं फॉर्म समजा तुमचं सबमिट झालेलं आहे, बिनधास्त राहा, काही करायची गरज नाही. परंतु तुम्हाला जर असं लिहून नाही येता, तुम्हाला वेगळं लिहून आलं, जसं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, पुन्हा एकदा मी जातो रिसेट करून आपलं स्टेट निवडतो. स्टेट निवडल्यानंतर मी दुसरा TYS नंबर टाकतो, तिथे एखाद्याचा TYS नंबर टाकल्यानंतर सर्च करतो. इथे जर तुम्ही बघाल खाली त्याचं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला BLOचा नंबरसुद्धा दिलेला आहे. मोबाईल नंबर टाकून सेंड OTP असं लिहून येत आहे, म्हणजे यांचं SIR फॉर्म भरलेला नाही, सबमिट झालेलं नाही. तर तुम्ही आताच तुमच्या BLOशी संपर्क करा. BLOचा नंबर दिलेला आहे, BLOचं नाव दिलेलं आहे, त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही तुमच्याकडून फॉर्म भरून नेलेला आहे का नाही, भरून नेलेलं नसेल तर भरून घ्या म्हणा, किंवा भरून नेलेलं असेल आणि जर त्याने ऑनलाईन केलेलं नसेल तर त्यांना ऑनलाईन करायला सांगा. अशा पद्धतीनं तुम्ही अवघ्या 1 मिनिटामध्ये तुमचं SIR फॉर्म ऑनलाईन झाला आहे की नाही सबमिट ते सुद्धा चेक करू शकता, किंवा तुमचं 1 मिनिटामध्ये तुमचं वोटिंग कार्डवर नाव किंवा TYS नंबर तुम्हाला माहीत नसेल तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होतो, महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो. हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा आणि निमो ऑनलाईन सर्व्हिसला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.